याची रचना सगळ्यांनी द्यायची आणि परीक्षा झाल्यावर तुम्ही तुमच्या पदार्थाची विक्री करू शकता आणि सगळे आलेले प्रेक्षक त्या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. पण आधी परीक्षा पूर्ण होऊ द्या. आपले तीनही परीक्षक परीक्षेसाठी सज्ज झालेले आहेत. आपण त्यांना विनंती करूया की लवकर खायचं. तो पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला खर्च किती आला, वेळ किती लागला, त्या पदार्थासाठी तुम्ही काय काय साहित्य वापरलं, त्या साहित्यात कोणते पौष्टिक घटक आपल्या शरीराला आवश्यक आहे, हे सगळं तुमच्या आणि हा कलर कुठला वापरला तुम्ही? फूड कलर वापरला. हे का ठेवलं असंच? हा मग चालू झालं आहे. परीक्षण चालू झालं आहे. बरंच मेनू आहेत बाबा. हे आपला फेवरेट आहे का? हां ठीक आहे. हां काय गं मम्मीला तरी सांगायचं. ह्याच्यावर केला चुलीवर की याच्यावर? चुलीवर केला की गॅसवर केला? गॅसवर केला. आई आता तुम्ही एवढे अनुभवी आहात, तर गॅस आणि चुलीमध्ये काय फरक? जर समजा चुलीवर केला असता तर काय फरक वाटला असता तुम्हाला? हां ना, याला कला न्याय नाही दिला तुम्ही. हां छान छान. बरं इकडे येऊयात जरा. हे जरा जुना आणि नवीन कॉम्बिनेशन आहे का? ही काय पुदिना का? आणि शेपटाच्या पानांचं शेकटाच्या पानांच्या वड्या, हारकाची चटणी आणि हिरवी मिरची टाकून गोड बनली ना? बंद आहे का ते? पाहिजे ना आता काय चालू आहे समजायला पाहिजे. बाजूचे एवढे पातळ झाले कसे काय? है ना, हे बोल 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 बोल. एवढे पातळ झाले कसे काय? आता एवढे पातळ बाजरीचे होत नाही ना, कारण आपल्या तांदळाचे पेजुले वगैरे होतात समजा. हां दोन पीठ मिक्स केली ना जवळ. त्या बाजरीचे एवढे पातळ होणारच नाही. मी म्हणाले कसं काय यांना सगळं माहिती ना. पण एवढे पातळ होतील का? होतात. हे काय चटणी कसं आहे? हे कुठं तुम्ही बघितलं की कसं काय? शेवगावडी. हा शेवगावडी. नाचणीची बर्फी काय काय टाकलं याच्यामध्ये? फार महागाचा पदार्थ. बाकी सगळ्या महिला आहेत ना म्हणून नाव नाव माईक 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 जवळ घे. माईक जवळ घे. माईक असं कर. माईक असं कर. बोल.
मैदा पण हे झालं ते आमच्या बायकांना सगळं दाखवतो म्हणजे आम्हाला पण असं चांगलं चांगलं मिळेल. नाचणी भाजी असं नाव काय सांगितलं? सुषमा बांगर. काय काय म्हणायचं याला? या थंडीला दुसरं पॉईंट घ्या तुमचा. येऊ नको झाला सर बघा दिसतंय का माईक घ्या जवळ. माईक जवळ घ्या. सर दिसतंय का जवळ घ्या बघा ताई. स्क्रीनला दिसतंय का? तुम्ही एवढ्या ताटामध्ये आता भारत मांडला किती छान आहे की नाही. दिसतंय दिसतंय. आणि तुमचं म्हणणं आहे की याला चटणीची गरज नाही. ते खाण्यावर खरंच पाहिजे चटणीची गरज नाही. कलर कुठले वापरले? फूड कलर. हो पूर्ण रवा आहे की मिक्स आहे? तिला कधी वाटत अच्छा नाव सांगा. रेमंड शेख. बिलकुल मामा. अरे वा वा खूप छान. खूप मेहनत असते ना याला. किती वेळ आठवला किती वेळ लय काय केली मग? दूध कुठला मशीन ना दूध कुठला घरचा वापरता. बिलकुल शेख. सांगा काही नाव तुमचं. माईक जवळ घ्या. माईक जवळ घ्या. जवळ पकडा. काय हे जायचं का मग लागू जायचं. बरं ठीक आहे. कारण लहानपणी सगळी मुलं काजू काढून खातात माहिती ना. काजू आवडला नाही कधी नाही ना. बरं कुठला लाडू ह्या नेहमीचं लाडू होतं नाही लागेल. वेगळी चांगली काय वेगळं करायचं. मी बोललो म्हणून लाडू किती बनवले एवढंच की अजून छान छान छान. अच्छा मला वाटलं इमारत उभी केली अशी. नाव काय? दत्ता बांगर. बरं काय हे मुगडा. आपल्याला फक्त UP बिहारची पाणीपुरी माहिती की आपल्याकडे तिखटपुरी का. बरं हो ना. हां विचारलं पाहिजे ना आधी. माईक घ्या. माईक घ्या. माईक घ्या. माईक जवळ घ्या ना. तिकडे माणसं वाट बघतात काय सांगतात. पदार्थ दिसतो. हां आता बरोबर.
त्यासाठी मूग डाळ आणि चिकटपणा येण्यासाठी गव्हाचं पीठ वापरलेलं बरोबर. कोथिंबीर लसूण करून काय केलं त्याला? ठेचा केला आणि फोडणी दिली. फक्त फोडणी दिली तेलामध्ये. मीठ टाकलं. मीठ टाकलं. बाकी फोडणीमध्ये मोहरी दिला काही हां त्याच्यात बरोबर कट कसे केले तुम्ही एवढे? गरम गरम त्याच्यात केले की कसं काय? बरं कसं बघते ना हे भरत बरं. रवा आणि मैदा किती किती वापरतात? सेम सेम की कमी जास्त? दोन्ही सारख्या प्रमाणात का? माईक जवळ घे, माईक जवळ. म्हणजे 1 वाटी रवा जर घेतला तर मैदा किती वाटी घेतात? ती वायर भरून ठेव. तिथे राहायचं, तू याच्या मागेच राहायचं. आता हे सगळे म्हणतात की मैदा पौष्टिक नाही वगैरे, खरं वाटतं का तुम्हाला? एकदम बरं. कुठलाही पदार्थ हा प्रमाणात खाल्ला तर तो पौष्टिकच असतो, बरोबर आहे की नाही? आपला दूध आहे काय? आता खोबऱ्याचं किस टाकलंय, दूध काय टाकलंय? आपल्या या शिक्षण महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये संपूर्ण शहापूर तालुक्यातील अगदी नामवंत मंडळी या ठिकाणी आपल्या या शेरोली बांगर शाळेच्या शिक्षण महोत्सवात भेट देण्यासाठी येत आहे. डांगराच्या भाकरी दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमच्या शहाचंद्रराव स्वरूपचंद्र विद्यालयामध्ये कार्यरत असणारे विद्याप्रसाद मंडळाचे सचिव करण काका यांचे चिरंजीव आणि माझे सहकारी शिष्य सन्माननीय करण काका करण सर हे आमच्या शेरवली गावचे जे 9वी आणि 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना मॅथ्स शिकवण्याचं काम करतात आणि एक उत्कृष्ट गणित टीचर म्हणून त्यांच्या आपल्या किल्लारी परिसरामध्ये ख्याती आहे. त्यानंतर दुसरे सहकारी माझे आदिवासी शाळेमध्ये तुकाराम काका भांगर यांना विनंती करतो की आपण निमशे सरांचं स्वागत आणि सत्कार करू. माईक घ्या जवळ, माईक माईक घ्या ना, माईक चालवा. जवळ घ्या माईक, माईक जवळ घ्या, पब्लिक ऐकते तिकडे माणसं. पत्तीच जरा मला काय म्हणायचं? पत्तीच नाही बरं बरं खरं का सांबळे आमच्या करसक दादांचे जावई यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी त्यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि ताई सुद्धा आकांक्षा ताई या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आहेत. मी त्यांना उभयताना व्यासपीठावर बोलवतोय. आपल्या गावाच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर शहापूरचे कार्य या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुरेश दादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यानेही व्यासपीठावर यावं